आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे आरतीला आनंदीची अवस्था, त्याचबरोबर तिच्या सासरमध्ये होणारी हेळसांड, ह्या सगळ्या गोष्टी समजलेल्या असतात. त्यामुळे आरती आनंदीला म्हणत असते, हे बघ आनंदी, तुला हे सर्व सहन करण्याची काहीही गरज नाही. आपण ह्या सर्व गोष्टी आत्ताच्या आत्ता आबांना जाऊन सांगूयात. आणि तुला अजिबात तिथे जायची गरज नाही आहे. तुझ्यासोबत जर सासरची माणसं अशा पद्धतीने वागत असतील तर नको. तुझी अवस्था मला पाहत नाही. तुझे काय हाल झाले आहे, तू कशी तिथे राहतेस, तुला जेवायला तरी ती लोक 2 वेळचं देत आहेत की नाही. आनंदी म्हणत असते, हे बघ ताई, प्लीज तू माझी काळजी करू नकोस. सगळं व्यवस्थित आहे. आणि तुला सांगू का, आबांना यातला एकही शब्द आपण सांगायचा नाही. काही जरी झालं तरीसुद्धा आपण आबांना ह्यातलं काहीही सांगणार नाही आहोत. तुला माझी शपथ आहे. नाही आनंदी, नाही. अगं तू वेडी आहेस का? हो, कारण तुला एक गोष्ट सांगू का, आबांना जर आपण ह्या सर्व गोष्टी सांगायला गेलो तर आबांना हा धक्का सहन होणार नाही. आणि हा धक्का सहन न झाल्यामुळे आबा स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईटसुद्धा करतील. आणि ते मला अजिबातच नको आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आरती म्हणत असते, हे बघ पण हे फार चुकीचं आहे. आणि त्याचबरोबर ती लोक तुझ्याबरोबर असं कसं वागू शकतात तेच मला काही कळत नाही आहे. तेव्हा ती म्हणत असते, हे बघ आरतीताई, मला हे नातं निभवायचं आहे. मला इथे मालक साहेबांबरोबर असलेला संसार करायचा आहे. त्यामुळे प्लीज तू नको हे काही आबांना सांगूस. प्लीज मी काय म्हणते ते एकदा तू नीट लक्षात घे ना, असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर इथे मात्र आरतीला तिचं फार जास्त कौतुक वाटत असतं. आणि ती म्हणत असते, खरंच कोणत्या मातीची बनलेली आहेस ग तू, तुझ्यासोबत एवढ्या सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा. ती म्हणत असते, हो, कारण मला संसार करून दाखवायचा आहे. त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आबांना त्रास होणार नाही ह्या गोष्टीची सुद्धा मला काळजी घ्यायची आहे. तुला माहिती ना आपल्याबरोबर काय झालंय आणि काय नाही. मग आपल्याबरोबर एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या असताना आपण असं माघार घेणं हे कितपत योग्य आहे, असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. आणि त्याचबरोबर मालक साहेबांचे आपल्यावर किती उपकार आहेत हे सुद्धा तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे ना. मग मालक साहेबांचे आपल्यावर एवढे सगळे काही उपकार असताना आपण अशा पद्धतीने हे सगळं काही करायला नको, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. हे सर्व काही बोलल्यानंतर आता आनंदीला आरती धीर देत असते, तिला समजावत असते आणि म्हणत असते, काळजी करू नकोस. काही झालं ना तरी मी कायम तुझ्याबरोबर असणार आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता तुझ्यामुळे जगायचं कसं, काय करायचं कसं, ह्या सगळ्या गोष्टी मला समजत आहेत. आनंदीला ती आतमध्ये घेऊन जाते. आनंदी गेल्याबरोबर आबांच्या पाया पडत असते आणि आबा तिला भरभरून आशीर्वाद देत असतात. तेव्हा आबा तिला म्हणत असतात, आनंदी खरं खरं सांग, तू ठीक आहेस ना तिकडे? म्हणजे मला तुझ्या डोळ्यामध्ये वेगळंच काहीतरी दिसतंय. तू आल्यापासून ना इथे हसत नाहीस, बोलत नाहीयेस. आणि तू पहिल्यासारखी जशी ह्या घरात वावरायचीस ना तशी अजिबातच राहत नाहीयेस. तेव्हा आरची म्हणत असते, अगं दिदे, तू आजच आलेली आहेस, मग आता संध्याकाळच्या जेवणाची वेळ होतच आलेली आहे. तू एक काम कर ना, संध्याकाळचं जेवणसुद्धा तू जेवून जा ना. आत्ता एवढ्या लगेचच तू जाऊ नकोस ना. तेव्हा ती म्हणत असते, हे बघ आरची, आत्ता मला इथे नाही थांबता येणार आहे, मला जावंच लागणार आहे. मग ती म्हणत असते, अगं पण का का जाणार आहेस तू? मला नाही हे पटत आहे तुझं असं अचानकच जाणं. आणि किती दिवस झालं. मग आता इकडे ती म्हणत असते, हे बघ बाळा, जरा थोडंसं समजून घे ना, आणि समजून घेतलंस की सगळं काही तुला समजेल, असं ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो इथे आनंदी आरचीला समजवत असते. मग आरती म्हणत असते, मला एक गोष्ट सांग दिदे, बघ आता तुझी पहिलीच मांडव परतणी आहे. मग तुझी पहिलीच मांडव परतणी असताना मालक साहेबांनी तुला इथे घरी घ्यायला यायला पाहिजे होतं की नाही? मग ते तर तुला घरी घ्यायलाच आले नाही येतं. मग ते कुठे आहेत बरं? तेव्हा ती म्हणत असते, अगं मालक साहेब ना पुढच्या चौकात थांबणार आहेत आणि त्यांनी मला सांगितलं आहे की तिथेच यायचं म्हणून, आणि मी सुद्धा तिथेच जाणार आहे, असं सुद्धा ती बोलत असते.
हे सर्व काही बोलत असताना आपण पाहतो आता ती म्हणत असते ते काही रिक्षावाले आहेत होय. मग आबा तिला ओरडतात आणि म्हणतात काय चाललंय, तू असं कसं बोलतेस, रिक्षावाले वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बोलू नये बाळा, असं सुद्धा ती इथे बोलत असते. आता हे सर्व काही झाल्यानंतर आबांनी पुन्हा तिला विचारलेलं असतं, आनंदी खरं खरं सांग, तू आमच्यापासून काही लपवत तर नाही आहेस ना, खरं खरं सांगणार आहेस की नाही. मग आता ती म्हणत असते नाही आबा, तुम्हाला असं का वाटतंय. मग आता आनंदीचा हात आबा डोक्यावर स्वतःच्या ठेवतात आणि म्हणत असतात आत्ताच्या आत्ता माझी शपथ घ्यायची आहेस आणि माझी शपथ घेऊनच तू हे सगळं काही सांगायचं आहेस की तुला कोणताही कसलाही त्रास वगैरे होत नाही म्हणून. जर तुला कोणताही कसलाही त्रास होत नसेल तर मी समजेल की तू ठीक आहेस, व्यवस्थित आहेस म्हणून. खरं खरं सांग, सगळं ठीक आहे ना. मग आता तेवढ्यातच गाडीचा हॉर्नचा आवाज येतो. तेवढ्यातच आरती म्हणत असते मालक साहेब आले, मालक साहेब आले, असं म्हटल्याबरोबर आता हे लोक आनंदात असतात. आनंदीला सुद्धा थोडासा आनंद झालेला असतो की मालक साहेब आलेले आहेत म्हणून. मग आता इथे युगंधरची गाडी दारामध्ये आलेली असते. जेव्हा युगंधरची गाडी दारामध्ये येते तेव्हा आबांना सुद्धा आनंद होत असतो. शेवटी मालक साहेबांनी पुन्हा एकदा आपली लाच राखली आहे असं सुद्धा इकडे त्यांना वाटत असतं. आता ह्या सगळ्या गोष्टी वाटल्यानंतर आबा मात्र धावतच इकडे मालक साहेबांकडे म्हणजेच युगंधरकडे जातात. आता युगंधरकडे गेल्यानंतर इकडे ते म्हणत असतात मालक साहेब तुम्ही आलात का, या ना या ना मालक साहेब या. जेव्हा तो येतो तेव्हा त्याला सुद्धा फार जास्त आनंद झालेला असतो आणि त्याला सुद्धा आनंद झाल्यानंतर आता इकडे आनंदी तशीच उभी असते. मग आता इकडे युगंधरला बोलवण्यात येतं, त्याचबरोबर त्याचा पाहुणचार आणि ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने आतमध्ये बोलावून केलेल्या असतात. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलून केल्यानंतर इकडे मात्र आनंदी हसत असते. मग आता युगंधर म्हणत असतो बरं झालं तुम्ही आलेला आहात, खरं तर तुम्हाला पाहून फार आनंद झालाय, आज तुम्ही इथे आलात आणि ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत असं ते बोलत असतात. मग आता ते म्हणत असतात खरं सांगू का, इकडे मालक साहेब तुम्ही बसा ना, आरती जागं पाणी आण. मालक साहेब तुमच्यासाठी काय करायचं, चहा, कॉफी, सरबत किंवा आणखी काही. तेव्हा ते म्हणत असतात नाही काही नको. अहो असं काय करताय आबा, मालक साहेब आपल्या घरी आलेल्या आहेत. मग आता पहिलीच मांडव परतणी आहे आणि पहिलीच मांडव परतणी असल्या कारणाने तुम्ही आबा मालक साहेबांना असंच पाठवून देणार आहात का. अहो आज तर संध्याकाळची वेळ झालेली आहे, मग आता इकडे ते आपल्या घरी जेवूनच गेले पाहिजे की नाही असं आरची म्हणत असते. तेव्हा इथे आबा त्याच्यासमोर हात जोडतात आणि म्हणत असतात मालक साहेब माफ करा, लहान आहे, काहीही बोलून जाते, तिचं एवढं काही मनावर तुम्ही घेऊ नका बरं का, असं सुद्धा ते इथे बोलत असतात. त्याच वेळेला आता इकडे आबासाहेब म्हणत असतात खरं तर तुमचा पाहुणचार करायला आम्हाला फार आवडेल बरं का, पण कसं आहे ना तुमची जेवण्याची पद्धती आणि ते सगळं काही वेगळं आहे, त्यामुळे आमच्या घरचं तुम्हाला किती आवडतंय आणि काय नाही ते काही समजायचं नाही. मग आता इकडे आरची लगेचच पुढे येते आणि म्हणत असते आबा काय बोलताय, आता मला सांगा मालक साहेब आणि त्याचबरोबर आपण माणसंच आहोत ना, मग आपण माणसंच असल्या कारणाने तुम्हाला असं का वाटतंय की आपल्या घरचं जेवण आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांना अजिबातच आवडायच्या वगैरे नाही आहे म्हणून तुम्हाला असं का वाटतंय. त्याच वेळेला आबा म्हणत असतात नाही गं बाळा तसं काही नाही आहे, पण तरीसुद्धा काही नाही, मालक साहेब तुम्ही जेवणार आहात ना. मग आता युगंधर म्हणत असतो बरं ठीक आहे चालेल ना, मी खाईल थोडंसं. आता युगंधर हे सगळं काही बोलल्यानंतर आर्चीला मात्र फारच जास्त आनंद झालेला असतो आणि त्याच वेळेला ती म्हणत असते बघितलं आबा तुम्ही उगाचच काळजी करत होतात. मग आता इकडे आबा लगेचच तयारी करत असतात आणि म्हणत असतात चला मग आता इकडे मालक साहेब तुम्ही ना हातपाय तोंड वगैरे धुवून घ्या आणि तुम्ही हातपाय तोंड वगैरे धुतलं ना तर मग लगेच जेवणाची सुद्धा तयारी करता येईल असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्याच वेळेला आपण पाहतो हे सगळं काही बोलल्यानंतर आता इकडे युगंधरला एक तांब्या भरून पाणी देण्यात येतं. युगंधरला तांब्या भरून पाणी दिल्यानंतर इथे आता लगेचच तो बाहेर हात धुवायला वगैरे जात असतो. पण आता त्याला ह्या सगळ्या गोष्टींची सवय नसते, कसा हात धुवायचा काय करायचं कळत नसतं. त्याने हात धुवायला जाताना त्याच्या हातामध्ये असलेलं वॉच काढून ठेवलेलं असतं आणि त्याच्या हातामध्ये असलेलं वॉच त्याने काढून ठेवल्यानंतर आता मात्र आरतीचे आतमध्ये खूपच काही कारनामे सुरू असतात आर्चीचे. आता इकडे युगंधर हात धुत असतो
आणि एका हातावर पाणी ओतून दुसरा हात तो व्यवस्थित धुवून काढतो. तेवढ्यातच समोर आता इथे आरती येते आणि आरतीच्या हातामध्ये एक कपडा असतो. ती कपडा त्याला पुसण्यासाठी देत असते. मग आता आतमध्ये अर्ची ही युगंधरचं घड्याळ पाहते. युगंधरचं घड्याळ तिला फार आवडतं. मग युगंधरचं घड्याळ तिला फार आवडल्यानंतर लगेचच ती आता ते घड्याळ घेते आणि ते घड्याळ घेतल्यानंतर आता तिला असं वाटत असतं की हे तर किती महागडं घड्याळ आहे, मी घालून बघू का, असा विचार ती करत असते. आणि तेव्हा लगेच आता ते घड्याळ ती हातामध्ये घालत असते. युगंधरचं एवढं महागडं घड्याळ आर्चीनं घातल्याबरोबर आता इकडे आपण पाहतो युगंधरने हात वगैरे धुवून आता तो निघालेला असतो आणि घरामध्ये आल्यानंतर तो त्याचं घड्याळ शोधत असतो घालण्यासाठी. पण आजूबाजूला मात्र त्याचं घड्याळ त्याला कुठेच दिसत नाही आणि त्याचं घड्याळ त्याला कुठेच न दिसल्यामुळे तो आजूबाजूला पाहतो. तेवढ्यातच आर्चीच्या हातामध्ये त्याला ते घड्याळ दिसतं. आता आर्चीच्या हातामध्ये त्याला घड्याळ दिसल्याबरोबर त्याला फार राग येत असतो. तो म्हणत असतो, असं कोणीही माझ्या घड्याळाला उठसूट हात लावलेलं मला अजिबातच आवडत नाही, तुझी हिंमत कशी झाली. तेव्हा इथे आबा तिच्यावर ओरडतात आणि म्हणत असतात, वेडी आहेस का तू, तू असं का केलंस, का उगाचच मालक साहेबांच्या घड्याळाला हात लावलास. तेव्हा मालक साहेब माफ करा, ती लहान आहे, तिला समजत नाहीये आणि आरते दे लवकर त्यांचं घड्याळ. मग आता आर्चीला ते घड्याळ द्यायला सांगतात आणि तेव्हा आता आर्ची म्हणत असते, तसं बी तुम्हाला एक गोष्ट सांगू का मालक साहेब, हे बघा तसं तर मी तर विचार केला होता, मी माझ्या भाऊजींकडून फार मोठं गिफ्ट वगैरे घेणार आहे, पण तुम्ही तर मला काहीही देत नाही आहात. तसंही कानपिळणीचं आपलं बक्षीस इथे बाकीचं आहे ना. आणि तुम्हाला सांगू का मालक साहेब, आणखी एक गोष्ट, हे बघा आता तुम्ही मला हवं तर इथे महागडं गिफ्ट घड्याळ वगैरे काही देऊ शकता बरं का, म्हणजे ते तसं कानपिळणीचं राहिलेलंच आहे, असं आर्चीचं म्हणणं असतं. आता हे सगळं काही बोलल्यानंतर युगंधरला मात्र पुन्हा एकदा फारच राग येत असतो आणि तेव्हा आपा म्हणत असतात, लहान आहे, तिचं एवढं बोलणं काही मनावर धरू नका बरं का, ती खरंच लहान आहे, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर इकडे मात्र आनंदीला थोडंसं टेन्शनच आलेलं असतं. आनंदी विचार करत असते, काय करू ह्या पोरीचं, काही मला तर कळतच नाही आहे, कशी वागते, कशी बोलते. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आता काही प्रॉब्लेम आला आणि जर काही झालं, मालक साहेबांना राग वगैरे आला, तर मग काय करायचं ते सुद्धा मला इथे कळत नाही, असं सुद्धा तिचं म्हणणं असतं. मग आता आर्चीला शांत करत असते आणि मालक साहेब इथे तुम्ही नका तिचं एवढं मनावर धरू, थांबा ना, मी तिला ना चांगलंच इथे खडसावतो आणि बोलतो सुद्धा, प्लीज तुम्ही तिचं एवढं सगळं काही मनावर धरू नका, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सर्व काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो दुसऱ्या बाजूला मात्र आता मालक साहेब तुम्ही जेवायला बसा ना, एवढा सगळ्या त्या पोरीच्या बोलण्याचा आणि त्या सगळ्या गोष्टींचा एवढा विचार नका करू, असं सुद्धा ते आता इथे बोलत असतात. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता तोपर्यंत आरती आणि आर्चीने मस्त अशी सतरंजी, त्याचबरोबर तिथे पाट आणि समोर रांगोळी काढून ठेवलेली असते. आता आबा म्हणत असतात, मालक साहेब त्याचं काय ना, तुम्हाला मला असं वाटतंय की खाली जमिनीवर बसायची सवय नसेल, पण ऐका ना, जर तुम्हाला खाली जमिनीवर बसायची सवय नसेल ना, तर तुम्ही एक काम करा ना, तुम्ही ना इथे सोफ्यावर बसून जेवलात तरी चालेल. मग आता ही लगेचच म्हणत असते, आर्ची असं कसं आबा, मला एक गोष्ट सांगा, त्यांच्यासाठी वेगळे नियम आणि माझ्यासाठी वेगळे नियम. मी जर सोफ्यावर बसून कधी खाण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही माझ्यावर ओरडायचात आणि मला सांगायचात की तो सोफा आहे त्याच्यावर खरकटं वगैरे सांडवायचं नाही. मग आता मालक साहेबांना तुम्ही कसं काय तिथे बसायला सांगतात बरं, असं आर्ची बोलत असते. आर्ची गप्प बसणार आहेस का नाही, जरा शांत बस. तास वेळेला इथे आता लगेचच तो म्हणत असतो, बरं आबा ऐका ना, मी चालेल, मी बसतो खाली, असं म्हणून आता ती इकडे लगेचच युगंधरला खाली बसायला लावत असते. युगंधर हा लगेचच आता खाली बसत असतो. युगंधर जेव्हा खाली बसतो त्यावेळेला मात्र इकडे त्याच्या बाजूला आनंदीला सुद्धा आरती बसवत असते. आनंदी सुद्धा आता इकडे आरती बरोबर तशीच बसलेली असते. जेव्हा दोघेही जण सोबत बसतात तेव्हा मात्र लगेच आता आरती आतमध्ये धावतच जाते आणि दोघांसाठी सुद्धा जेवणाची ताटं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काही वाढून ठेवलेल्या असतात. जेवणाचे ताटं लगेचच ती आता घेऊन येते. जेवणाचे ताटं घेऊन आल्याबरोबर इकडे आरती पाण्याचे 2 ग्लासेस भरून आणते आणि पाण्याचे 2 ग्लासेस भरून आणल्यानंतर आता इथे आपण पाहतो की लगेचच जेवणाचे ताटं सुद्धा ठेवलेले असतात, रांगोळी काढलेली असते. मग आता इकडे आबा म्हणत असतात, बरं चला आता तुम्ही जेवायला सुद्धा सुरुवात करू शकता, घ्या बरं जेवायला, घ्या बरं, असं इथे आता ते बोलत असतात. तेव्हा लगेच आता आर्ची पुन्हा आणखी म्हणत असते, असं कसं जेवायला घे बरं आबा, तुम्ही काही बोलताय, ते असे कसे जेवू शकतात बरं. अगं एक गप्प बस ना. नाही गप्प बसणार, कारण ते असे जेवू शकत नाही आहेत. मला एक गोष्ट सांगा आबा,
आता हे मांडव परतणीसाठी आपल्या घरी आलेले आहेत. आता मांडव परतणीसाठी आपल्या घरी आलेले आहेत म्हटल्यावर मला एक गोष्ट सांगा, असं कसं जेवता येईल बरं? सांगा बरं. कारण असं नाही जेवू शकत ते. त्यांनी इथे आता उखाणा घेतलाच पाहिजे, हो की नाही? मग बोला बरं, चला घ्या बरं. आता तुम्ही दोघांनी सुद्धा उखाणा घेतला पाहिजे असं इकडे ते बोलतात. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आनंदी म्हणत असते, अगं आरच्या ऐक ना, कशाला उगाचच उखाणा वगैरे. मग ती म्हणत असते, नाही ठीक आहे, घ्यायलाच पाहिजे उखाणा. मग आता आनंदी म्हणत असते, बरं ठीक आहे मी घेते. मग आता आनंदी युगंधरच्या ताटातला एक भाजीचा घास घेते, एक चपातीचा तुकडा मोडते आणि त्याला भाजी त्याच्याबरोबर घेत असते आणि लगेचच म्हणत असते, खरं तर मला दुसऱ्यांच्या आयुष्यातला हिस्सा व्हायचं नाही आहे, पण माझ्या कर्तव्याची मला जाणीव आहे आणि समिधाताईचं कर्तव्य आणि त्याचबरोबर समिधाताईची जागासुद्धा मला घ्यायची नाही आहे, असा उखाणा ती घेते. आणि त्याचबरोबर कुणी मला आपलं मानावं ही सुद्धा माझी कोणावर सक्तीसुद्धा नाही आहे, असा पद्धतीचा तिने थोडासा छोटा उखाणा घेतलेला असतो. आर्चीला आनंद होतो. आर्ची म्हणत असते, आता आनंदीताई तू हा उखाणा घेतलास, मग आता उखाणा घ्यायची वेळ आलेली आहे, ती म्हणजेच की इथे भाऊजींची. भाऊजी तुम्ही उखाणा घ्या बरं. मग आता इकडे आनंदी म्हणत असते, काय करतेस तू, वेडी आहेस का? आणि हे बघ मी उखाणा घेतलाय ना. मग आता त्यांनी घ्यायची अशी त्यांच्यावर जबरदस्ती अजिबातच नाही. त्यांनी उखाणा नाही घेतला तरी चालेल आणि मालक साहेब तुमच्यावर काहीही जबरदस्ती नाही आहे. हे बघ आरचे, आपण देवाची पूजा करतो आणि देवाची पूजा करत असताना आपण इकडे देवाने आपलं नाव घ्यावं किंवा देवाने आपल्याला आशीर्वाद द्यावा, ह्या सगळ्या गोष्टींची आपण सक्ती नाही ना करू शकत. मग तसंच माझ्यासाठी मालक साहेब म्हणजे देव आहेत, त्यामुळे त्यांनी माझं नाव घ्यावंच असं नाही. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी त्यांच्या तोंडून माझं नाव घेतलेलं मला चालणारसुद्धा नाही, असं आनंदी बोलते. आणि पुन्हा एकदा युगंधरचं मन तिने जिंकलेलं असतं. त्यावेळेला मात्र आबा म्हणत असतात, बरोबर बोलतेस आनंदी, खरंच आज पुन्हा एकदा तू सगळ्यांचं मन जिंकलंयस बघ आनंदी, असं पुन्हा एकदा आबा म्हणत असतात आणि पुन्हा तिचं कौतुक करत असतात. त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, आता सर्व जेवणं वगैरे झालेली असतात आणि ह्या दोघांनाही निरोप देऊन आता हे दोघंही निघालेले असतात घरी. पण घरी जात असताना वाटेतच आता इथे गाडी बंद पडते. आता वाटेतच गाडी बंद पडल्यानंतर युगंधर म्हणत असतो, गाडी कशी काय बंद पडली? दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, इकडे आता आर्ची आणि आरती दोघी जणी आनंदात असतात. आता गाडी कशी बंद पडली हा प्रश्न विचारण्यात आलेला असतो आणि तेव्हा लगेच आनंदी म्हणत असते, खरं सांगू का मालक साहेब, आज पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार, पुन्हा एकदा धन्यवाद बरं का. मग आता इकडे ते म्हणत असतात, का ग आनंदी धन्यवाद कशासाठी म्हणतेस? तेव्हा ती म्हणते, आज तुम्ही आलात आणि आबांना फार आनंद झाला असेल बघा त्या सगळ्या गोष्टींचा आणि म्हणूनच खरंच धन्यवाद. मग आता युगंधर म्हणत असतो, तू माझ्यासाठी त्या पूजेला आणि तेव्हा जे काही केलं आहेस ना त्यापुढे हे काही कमीच आहे. खरं तर तू माझ्यासोबत आत्ता घरी जे काही वागलेस ना त्यामुळे खरंच मी तुझे धन्यवाद म्हणायला पाहिजे, असं सुद्धा आता युगंधर बोलत असतो. त्याच वेळेला गाडी बंद पडत असते आणि ड्रायव्हर खाली उतरून चेक करत असतो. मग आता चेक करत असताना ड्रायव्हर म्हणत असतो, आता तर सर्व्हिसिंग केली होती साहेब, पण गाडी अचानकच बंद पडली, आता काय करावं ना ते समजतच नाही. मग आता साहेब मी ना दुसरी गाडी पटकन बोलावतोय, मागवली आहे दुसरी गाडी, ती गाडी ताबडतोबच येईल आणि मग तुम्ही लोक घरी जा, मग मी तोपर्यंत ती गाडी दुरुस्त करून आणेल, असं ड्रायव्हर म्हणत असतो. आणि तेव्हा तो चेक करायला खाली उतरतो. खाली उतरल्याबरोबर इकडे आता दोघेही जण गाडीमध्ये असतात, पण आता युगंधरला गाडीमध्ये बसवत नाही. त्याला फोन येतो आणि म्हणत असतो, काय झालंय नेमकं बघायला पाहिजे, असं म्हणून तो गाडीतून खाली उतरतो आणि गाडीतून खाली उतरल्यानंतर फोनवर बोलत असतो, थोडासा बाजूला जातो. इकडे दुसऱ्या बाजूला मात्र आनंदी गाडीतच बसलेली असते आणि तेव्हा ड्रायव्हर चेक करत असतो. आता थोडा वेळ झालेला असतो आणि थोडा वेळ झाल्यानंतर इकडे आपण पाहतो की लगेचच दुसऱ्या बाजूला मात्र जे काही आपला हा आहे युगंधर आहे, तो युगंधर मात्र गाडी आलेली असते आणि गाडी आल्यामुळे आता युगंधर त्या गाडीमध्ये बसून निघून जातो. आता युगंधर गाडीमध्ये बसून तर निघून जातो प्रेक्षकांनो, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी काही आनंदी आहे ती आनंदी मात्र आहे त्याच ठिकाणी गाडीमध्ये बसून राहते. आता युगंधर निघून जातो. इथे मात्र तो म्हणत असतो, ड्रायव्हर, आनंदीताई तुम्ही तर गाडीतच बसलेला आहात. तेव्हा ती म्हणत असते, हो काय झालं? अहो मालक साहेब गाडी आली होती, मालक साहेब तर निघून गेले. तेव्हा ती म्हणत असते, मालक साहेब निघून गेले? अहो हो आनंदीताई, मालक साहेब तर निघून गेले, तुम्ही अशाच गाडीमध्ये बसलेल्या राहिल्या. मग आता ती म्हणत असते, बरं ठीक आहे असू द्या, थांबा आनंदीताई, मी ना मालक साहेबांना फोन करतो आणि ते परत नक्की येतील. मग आता आनंदी म्हणत असते, बरं ठीक आहे. मग आता तो फोन लावण्याचा प्रयत्न करतो,
पण फोन लावत असताना पाहतो तर काय त्याच्या मोबाईलची चार्जिंग पूर्ण संपलेली असते. मग आता तो म्हणत असतो, आनंदीताई माझ्या तर मोबाईलची पूर्ण बॅटरी लो झाली आहे, मला तर काय करायचं आता कळतच नाही. आनंदी म्हणत असते, असू द्या ना दादा, होईल ना गाडी नीट. अहो पण आनंदीताई कधी गाडी नीट होणार आहे? ऐका ना, मी इथे शेजारी कुणाचा फोन वगैरे असेल काही असेल ना तर पाहतो आणि तिथे जाऊन एखादा फोन मालक साहेबांना करतो, चालेल ना? तेव्हा आनंदी म्हणत असते, हो चालेल ना, पण तोपर्यंत तुम्ही इथे एकट्या बसाल ना? हो बसेल ना, काही हरकत नाही. असं म्हणून आता तो ड्रायव्हर निघून जातो. आनंदी मात्र आहे त्या ठिकाणी गाडीमध्येच बराच वेळ बसलेली असते. आता प्रेक्षकांनो, इथे युगंधरला जाणीव होईल का की खरंच आपल्याकडून फार मोठी चूक झाली. आपण आनंदीला घेऊन आलो नाही, तर आनंदीला मात्र आपण तिथेच ठेवून आलेलो आहे. ही गोष्ट त्याच्या लक्षात येईल का? आणि जर जेव्हा लक्षात येईल तेव्हा मात्र तो स्वतःला काय शिक्षा करून घेईल किंवा आनंदीला कसा न्याय मिळवून देईल आणि आनंदीसोबत कशा पद्धतीने माफी मागेल हे पाहणं फारच कमालीचं आणि इंटरेस्टिंग असणार आहे. तर आता आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार कमालीचा आणि इंटरेस्टिंग आहे, कारण तोच प्रोमो पुन्हा दाखवलेला आहे. त्याच प्रोमोमध्ये आता विद्याधर आलेला असतो आणि विद्याधर आनंदीवर जबरदस्ती आणि तिच्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा मात्र आनंदी धावतच जाऊन युगंधर जवळ जाते आणि तेव्हा युगंधर आता आनंदीला वाचवत असतो. हाच प्रोमो आलेला आहे. तर प्रेक्षकांनो, पाहत राहा आनंदी. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.